नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या वातावरणातील उष्णता खूप वाढत आहे आणि अशा वेळी लहान मुलांना पौष्टिक द्रव पदार्थ देण्याचे फायदे होतात। या पदार्थांमधून भरपूर सारी पोषण तत्वही बाळाला मिळतात आणि जरी आहार कमी जास्त घेतला तरीही त्याचा बाळाच्या शरीरावरती कोणताही वाईट परिणाम होत नाही। अशा पद्धतीचे 4 ज्यूस आज आपण बाळासाठी बनवणार आहोत। बाळ आजारपणातून उठल्यानंतर किंवा उष्णतेचे त्रास कमी करण्यासाठी, उन्हाळ्यात बाळाला परिपूर्ण आहार मिळण्यासाठी हे ज्यूस फायदेशीर ठरतात। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। लहान मुलांना प्रवासात किंवा सहजरित्या देण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे नारळ पाणी। याच्यावरती कुठलंही प्रोसेसिंग करण्याची आवश्यकता नसते। त्याच्यामधून भरपूर सारी पोषण तत्वही बाळाला मिळतात, व्यवस्थित पोटही भरतं। त्यामुळे नारळ पाणी लहान मुलांना तुम्ही उन्हाळ्यामध्ये आवर्जून द्यायला हवं। नारळामध्ये जी मलाई मिळते त्या नारळाचं दूधही लहान मुलांसाठी खूप फायदेशीर ठरतं। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नारळाची मलाई घालून घेते आहे। त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी गूळ पावडर घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला ते छान बारीक करून घेणार आहे। नारळाची मलाई अगदी मऊसूत असते, त्यामुळे त्याची छान बारीक पेस्ट तयार होते। 7-8 महिन्याच्या बाळाला जर ही पेस्ट द्यायची असेल तर गाळणीतून गाळून द्या आणि 9 ते 10 महिन्याच्या लहान मुलांना तुम्ही आहे अशा पद्धतीची ही पेस्ट देऊ शकता। तर अगदी घट्टसर आणि छान असं दूध तयार होतं। टरबूजही छान पाणीदार, गोड, रसाळ फळ आहे। अशा पद्धतीच्या फोडी देखील तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकतात किंवा अगदी लहान बाळाला जर हे द्यायचं असेल तर त्याचं ज्यूस बनवून लहान मुलांना देता येतं। टरबूजामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यासोबतच भरपूर सारे विटॅमिन्स, मिनरल्सही यामधून मिळतात। उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी याचा फायदा होतो। 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला जर हे ज्यूस द्यायचं असेल 6 महिन्याच्या बाळाला जर हे ज्यूस द्यायचं असेल तर ते व्यवस्थित गाळणीतून गाळून मगच द्या। अशा पद्धतीचं छान ज्यूस बाळाला देऊ शकता। खरबूज टरबूजाप्रमाणेच उन्हाळ्यात मिळणारं हे एक छान चविष्ट फळ। याच्याही बारीक बारीक स्लाइस करून मिक्सरला बारीक ज्यूस करून गाळून लहान मुलांना देता येतं। यासोबतच उन्हाळ्यामध्ये डाळिंब, चिकू, द्राक्ष, आंबा या फळांचेही ज्यूस अशाच पद्धतीने लहान मुलांना देता येतात। खरबूजाचा ज्यूसही छान बारीक होतो आणि लहान मुलांना तो खायलाही खूप आवडतो। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस लहान मुलांना तयार करून देऊ शकता आणि त्याचे भरपूर सारे फायदे लहान मुलांना होतात। आहार जरी कमी जास्त प्रमाणात घेतला तरी शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी आणि आवश्यक ते पोषण तत्व मिळण्यासाठी या ज्यूसचा फायदा होतो। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। उन्हाळ्यात लहान मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। चॅनलला भेट देऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।